पोलीस भरती करणारे विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्यांचा अजूनही गोळा आउट ऑफ नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तर शेवटपर्यंत बघा. आपण एक यूट्यूबला गोळाफेकची सिरीज सुरू केली होती. त्या सिरीजचे भरपूर विद्यार्थ्यांना फायदे झालेले, भरपूर विद्यार्थ्यांचे गोळे इम्प्रूव्ह झालेले. तरी पण विद्यार्थी विचारत असता की त्याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी करायला पाहिजे का. तर तुम्हाला अजून एक टिप्स देतो. तर तुम्ही मेडिसिन बॉल ट्रेनिंग करू शकता. तर तुम्ही एखादा मेडिसिन बॉल विकत घेऊ शकता. आपला जो काही गोळा आहे तर त्या गोळ्यापेक्षा थोडा कमी वजनाचा मेडिसिन बॉल घ्यायचा आहे. जसं आपल्याला मुलांना 726चा गोळा आहे, तर आपण 7 किलोपेक्षा कमी मेडिसिन बॉल घेऊ शकतो, 6 किलोचा किंवा 5 किलोचा. आणि मुली 3 किलोचा मेडिसिन बॉल घेऊ शकता. त्याच्यावर 3 ते 4 ड्रिल्सच्या एक्सरसाइजेस आहे. त्या जर आपण केल्या तर नक्कीच गोळ्याला फायदा होतो आणि एक मेंटली आपल्याला बूस्ट मिळतो. कारण मेडिसिन बॉलच्या ट्रेनिंगमुळे काय होतं, थ्रोईंग स्पीड आपला इम्प्रूव्ह होतो आणि थ्रोईंग स्पीड जेव्हा आपला इम्प्रूव्ह होतो तो ऑटोमॅटिक आपल्याला असं वाटायला लागतं की माझा गोळा आता आउट ऑफ होऊन जाईल. तर एक मेंटल बूस्ट खूप स्ट्रॉंग भेटतो आपल्याला. या गोष्टीचे फायदे खूप जास्त आहे. मी स्वतः पण ग्राउंडला विद्यार्थ्यांची ट्रेनिंग घेत असतो. तर मित्रांनो, ट्राय करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जय हिंद.